सुजित कधी बाप नाही होऊ शकणार आहे. काय बोलतोयस तू? बापरे, हे तर खूपच भयानक आहे. हे सगळं जर शालिनी मॅडमला कळलं तर त्यांना खूप त्रास होईल. आणि सुजित सरांनाही खूप त्रास होईल या सगळ्याचा. मला तर विचार करूनच शालिनी मॅडम आणि सुजित सरांचं टेन्शन आलंय. मी शालिनी मॅडमला जाऊन बघते. नाही, त्यांना कल्पना आहे, त्यांना माहित झालं. तुला या सगळ्यात पडायची गरज नाहीये. देवाच्या काठीला आवाज नसतो, पण ती ज्याच्यावर बसते ना, वळ बरोबर उठतो. सुजितच्या पापाची शिक्षा परमेश्वराने दिली त्याला. म्हणतात ना, भूतकाळात केलेली पाप भविष्य काळात भोगावीच लागतात. आपल्या कर्माची फळं भोगतोय तो. मॅडम, अहो कशाबद्दल बोलताय तुम्ही? सुजित सरांनी असं कुठलं पाप केलंय? स्वानंदी, सुजितने याआधी अनेकांना भरपूर त्रास दिलाय ना, तर त्याचीच शिक्षा भोगतोय तो. हो नाही? हा, तेच म्हणते मी. बरं, मी आलो, फ्रेश होऊन येतो. सुजित, घे गरम गरम नाश्ता कर. काय झालंय मम्मा? व्हॉट्स रॉंग विथ यू? तू अशी शांत शांत का वाटतेस? नाही रे, काही रॉंग नाहीये. सुजित, असं तुला बेडवर पडलेलं बघायची सवय नाही ना, म्हणून कसं तरी वाटतंय रे. आईचं म्हणे ना शेवटी, तू खा ना. माझा नाश्ता कुठे आहे? सुजित, तुझ्या मॉमला विचार की माझा नाश्ता कुठे आहे. मम्मा, संचिताचा नाश्ता कुठे? मला नाही माहित, नोकरांना विचारायचं घरातल्या. मी या घराची मालकीण आहे, नोकर नाही. हा, काय नाटकं सुरू आहे तो तुमची? सांगा ना, काय प्रॉब्लेम आहे तुमचा माझ्याशी? माझा प्रॉब्लेम तुझ्याशी नाही, तूच माझा प्रॉब्लेम आहेस. आमचं घरात नीट चालू होतं सगळं. तू आली, सुजीची लग्न करून या घराची वाट लागली. घरात सतत भांडणं, कटकटी, वादावादी, कुरघोडी सगळं सुरू झालं. मम्मा, सुजितला ना नजर लागली तुझी. त्याच्या राजकीय करिअर मध्ये बाधा आली, त्याचा बिझनेस मध्ये प्रॉब्लेम आला. तू अंधार बनून आलीस, अंधार. काय? सुजित, तुझी मॉम माझ्याशी कशी बोलतेय बघतोयस ना तू? मी अंधार बनून आले तुझ्या आयुष्यात? यांनी आधी खूप दिवे लावले होते का रे तुझ्या आयुष्यात? मला बोलतायत त्या? सुजित, तू काहीतरी बोल हा. या माझा अपमान करतायत. हे तू गप्प काय आहेस? सुजित, या बाईला सांग, माझ्याशी असं नाही बोलू शकत. ही किंमत आहे माझी या घरात. मरते मी इथे, सगळ्यांच्या भल्याचा विचार करते, आणि ही बाई असं बोलते मला. माझ्या घरात तोडफोड नाही करायची. ही रूम माझी आहे. माझ्या रूम मध्ये मी काय करायचं काय नाही हे तुम्ही नाही मला सांगायचं. ही रूम माझ्या घरात आहे आणि ही रूम माझ्या सुजितची आहे. तुमच्या सुजितची बायको आहे मी. अशी कुलक्षणी बायको काय कामाची, जिच्यामुळे माझा सुजित कधी बाप नाही बनू शकणार.
काय बोललात तुम्ही? काय बोललात तुम्ही? मम्मा, तू आता असं का म्हणालीस की मी कधीच बाप नाही होऊ शकत? अरे ते रागात मी बोलून गेले. तू घे ना, खाऊन घे. मम्मा, तू आता असं का म्हणालीस की मी कधीच बाप नाही बनू शकत? मला खरं काय ते सांग. मला माहितीये तू काहीतरी लपवतेस, हो ना? मला खरं कारण सांग. आता खाणं काय, पाण्याचा एक थेंब सुद्धा पिणार नाही मी. खरं सांग. सुजित, तुझ्यावर जो हल्ला झाला ना, त्याच्यात काही महत्वाच्या नसता डॅमेज झाल्या. मग अरे म्हणजे डॉक्टरांनी ऑपरेशन केलंय, छोटंसंच ऑपरेशन केलं त्या नसा सगळ्या नीट करण्यासाठी. त्याच्यामुळे तुझा जीव वाचला. पण परिणाम म्हणून तू कधी बाप नाही होऊ शकणार. काय बोलतेस? तुला तरी कळतंय का मम्मा? कळतंय रे, मलाही असा शॉक बसलेला. डॉक्टरांनी स्वतः डॅडीना सांगितलंय. डॅड सुद्धा म्हणून डिस्टर्ब आहे. हे सगळं काय बोलताय तुम्ही? हे सगळं तुझ्यामुळे झालं संचिता. या सगळ्याला जबाबदार तू आहेस. तू प्रेग्नन्सीचं खोटं नाटक केलं नसतंस, मातृत्वाची चेष्टा केली नसतीस, तर त्याचे परिणाम माझ्या सुजितला असे भोगायला लागले नसते. गप्पा बसाओ. मला त्यावेळी जे योग्य वाटलं ते मी केलं. त्याचा आणि याचा काय संबंध आहे? उगाच नको ते संबंध लावू नका आणि मला ब्लेम करू नका. मी आधीच सांगते तुम्हाला. संचिता गप्पा बस. तुम्ही बस. काय चाललंय तुमचं? घर आहे का चव्हाटा? काय भांडताय तुम्ही? घरात प्रसंग काय तो बघायचा नाही? बास झालं. चला खाली जा दोघी जणी. हो, तुम्ही नका आम्हाला शिकवू. आमच्या घरात काय करायचं, कसं वागायचं हे आमचं आम्हाला कळतं. तुम्ही निघा. खूप बोललीस. चल खाली. सुचित, चल खाली. सुजित, देवाच्या काठीला आवाज नसतो, पण ती ज्याच्यावर बसते ना त्याला वळ बरोबर उठतो. सुजितच्या पापाची शिक्षा परमेश्वराने दिली त्याला. शालिनी ऐका माझं. हे सगळं या संचितामुळे झालंय. तिच्या पापांची शिक्षा सुजितला मिळते. काय दोष होता माझ्या बाळाचा? शालिनी शांत राहा. रडून रडून तुम्हालाच त्रास होणार आहे हा. आणि अशा वेळी शांत राहायला हवं. रडून काही उपयोग होणार नाहीये. तू कशाला आली? तुला मी आराम करायला सांगितलं होता ना. नाही, मला खाली आवाज आला म्हणून मी खाली आले. स्वानंदी, हॅलो. हॅलो, मिसेस सरपोतदार ना? हो बोलतीये.
नमस्कार, मी मॅरेज ब्युरो मधून बोलतेय. तुमच्या मुलासाठी एक खूप छान स्थळ सुचवायचंय. मुलगी दिसायला छान आहे, शिकलेली आहे आणि शिवाय पैसेवाली आहे. तुमच्या मुलाला नक्कीच आवडेल. हो, आवडून काय करू? तिचं लोणचं घालू? हे बघा, तुम्ही यापुढे फालतू फोन मला करू नका आणि त्याचं नाव काढून टाका. शालिनी मॅडम, शालिनी मॅडम प्लीज रडू नका. प्लीज शांत व्हा. मी पाणी देऊ का तुम्हाला? शांत व्हा प्लीज. म्हणजे आता सरपोतदार घराण्याला वारस स्वानंदी देणार. तिचं हे बाळच सरपोतदारांचा वारस ठरणार आणि त्याला जन्म देणारी महान आई म्हणून सगळे स्वानंदीला सलाम करणार. आणि मी एका कोपऱ्यात पडणार. सगळी वाट सुजितमुळे लागलीये. प्लीज रडू नका. चल मॅडम अहो, माझ्या बरोबर चल. मॅडम अहो पण मॅडम अहो काय झालं? चल. बस इकडे गपचूप. मॅडम अहो सारखं सारखं तुम्ही एकाच खोलीत का डांबून ठेवताय मला? अहो मी आता काही लहान आहे का? आणि एकाच खोलीत बसून बसून कंटाळा आलाय मला. तुला कंटाळा आलाय ना, तर मला पण हौस नाही तुला प्रोटेक्ट करण्याची. जी माणसं तुझ्या आजूबाजूला वावरत आहेत ना, ती सगळी डेंजरस आहे, तुझ्या जीवावर उठलेली आहेत. धोका आहे तुला त्यांच्यापासून, म्हणून तुला प्रोटेक्ट करतेय मी. बस. पहिलेच तर मग अशी ती कशी बघत होती तुझ्या पोटाकडे. तिच्या डोळ्यात असूया होती. स्वानंदी, हे सगळं मी सहन केलेलं आहे. अशा लोकांनी माझं खूप नुकसान केलेलं आहे. त्यावेळी मी पण तुझ्यासारखी निरागस होती आणि तुलाही या सगळ्या गोष्टींचा त्रास होऊ नये ना, म्हणून काळजी घेतेय मी. इथे आल्यापासून मी या लोकांना बरोबर ओळखायला लागले. त्यांची डोकी कशी चालतात, त्यांच्या डोक्यात किती घाण आहे आणि स्वतःचा प्लॅन पूर्ण करण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकतात त्याची पूर्ण कल्पना आहे मला. मॅडम पण या सगळ्यांचा शालिनी मॅडमला किती त्रास होतोय, त्या किती दुःखात आहे माहिती आहे ना तुम्हाला? शालिनीच्या दुःखी असण्याचं आणि सुजितच्या आजारपणाचा तुला विचार करण्याची काही गरज नाहीये. या अवस्थेत सुद्धा एखाद्याला मारायचं असेल ना जिवंत, तर ते मारण्याचा प्लॅन करू शकतात. इतके उलट्या काळजाचे आहेत हे. मला फक्त तुझी काळजी वाटते. तू रूम मध्ये राहिलीस, मी आणि मणी तुझ्यावर लक्ष ठेवू शकतो. इथे ते तुझं काही वाईट करू शकणार नाही याची खात्री आहे आम्हाला, म्हणून तुला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, तुला नाही पटत आहे ना हे? मी तुला प्रोटेक्ट केलेलं नाही आवडते ना? तुला कंटाळा आलाय ना या सगळ्याचा? तुला हवं ते कर, मी नाही लक्ष देणार. सॉरी सॉरी, मी चिडून बोलले तुमच्याशी. चुकलं माझं. तुम्ही हे जे सगळं काही बोलत होतात त्यामागे तुमचा इतका मोठा हेतू असेल हे नव्हतं माहिती मला. सॉरी, चूक झाली माझी. प्लीज माफ करा मला. पण आता प्लीज माझ्यावर चिडू नका प्लीज. स्वानंदी, आता आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार. आता तुला खूप जपावी लागणार आम्हाला या लोकांपासून. संचिता आणि सुजितला आता बाळ होणार नाहीये, त्यामुळे आता ते निराश असणार आणि नैराश्यातून असूया जागृत होते. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे नाहीये, मग समोरच्याकडे का असावी असं वाटू लागतं. विशेषतः संचिता,
तुझ्या पोटाकडे कसं बघत होती माहितीये तुला? तिच्या डोळ्यात मला मत्सर दिसत होता. तुला माहितीये संचिता कशी आहे ती? तिच्या या विकृत स्वभावाला मत्सराची जोड मिळाली ना तर ती काय करेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाही मी. विचार केला ना की थरका फुटतोय माझा. आता तर ती एकदम चवताळलीच असणार. नाही स्वानंदी, आपल्याला खूप काळजी घ्यायला हवी. तू आता एक एक क्षण माझ्या नजरेआड होणार नाही हं? सांगून ठेवते तुला. तू कधी बाप नाही होऊ शकणार. आता मला कळतंय माझ्या बाबतीत हे सगळं घडलंय म्हणून डॅड माझ्याशी बोलत नाहीयेत, माझ्याशी असे वागतायत. मगाशी सुद्धा निघून गेले. या घराण्याला वारस द्यायचं माझं स्वप्न या सुजितमुळे पूर्ण होणार नाही. पण मी माझा राग एक्सप्रेस करून चालणार नाही. मम्मा आणि डॅडचा राग शांत होईपर्यंत मला सुजितशी भांडून चालणार नाहीये. नाहीतर तिघे एकत्र येऊन मलाच घरातून बाहेर हाकलून लावतील. गुड मॉर्निंग. कधी उठलास? मला सांगायचं ना, मी आले असते. बरं वाटतंय तुला आता? संचिता, निघून जा इथून, लांब हो माझ्यापासून. सुजित, जे काही झालं त्याचा तुला त्रास होतोय हे माहितीये मला, पण माझ्यावर काय चिडतोयस बेबी? कारण माझ्या बाबतीत हे जे काही झालंय ना ते तुझ्यामुळे झालंय संचिता. यू आर द कल्प्रिट. आयुष्यभर तुझ्यामुळे आता मला सफर करावं लागणार आहे. सुजित, मी काय केलंय मला कळेल का? काय केलंयस तू? जर स्वानंदीवर हल्ला करण्यासाठी मला कॉर्नर केलं नसतंस ना तर हल्ला मी केलाच नसता ना. तिच्यावर हल्ला करण्यासाठी आपण सुपारी दिली असती ना, तो हल्ला माझ्यावर झाला असता ना, आता माझं हे असं झालं असतं. सगळ्याला जबाबदार तू आहेस. तुझ्यामुळे मी आयुष्यभर सफर करणार आहे संचिता. तू कारण आहेस माझ्या बरबादीचा. तू. सुजित, हे बरं आहे तुझं. स्वतः डाईट होऊन त्या स्वानंदीच्या रूम मध्ये जाऊन झोपलास. इतकी प्यायला नसतास तर स्वतःच्या रूम पर्यंत आला असतास चालत आणि वाचला असतास. त्या दिवशी आपण एकत्र आलो होतो ना घरी, स्वतः आली आपल्या रूम मध्ये. प्रश्न नाही पडला माझा नवरा कुठे गेलाय ते? सुजित, वाटलं नाही सुजित कुठे राहिला म्हणून? मी एकदा जाऊन त्याला बघते. नाही, तू काय विचार केला माहितीये? सोड ना, दारू पिऊन कुठेतरी फाईट होऊन पडला असेल. मला काय करायचंय, बरोबर ना? सुजित, बाहेर पार्टी करायचा प्लॅन कुणाचा होता? का पार्टी करायचा प्लॅन केला मी? कारण स्वानंदीवर ज्या वेळेला अटॅक होणार त्यावेळेला आपण घरात नसलं पाहिजे म्हणून. आणि दारू, कारण मणीला आपल्याला घराबाहेर काढता येईल म्हणून दारू. कळलं? सोड ना. तू काय केलंय, मी काय केलंय, ब्लेम गेम खेळण्यात काय पॉइंट आहे का? नुकसान कोणाचं झालंय? माझं. आयुष्यभराचं नुकसान झालंय माझं. सोडणार नाही मी, कोणालाच सोडणार नाही. ना त्या दोन गुंडांना ना तुला. आउट. ज्यांना माझी किंमत नाही ना त्यांना माझ्या रूम मध्ये सुद्धा जागा नाही. आउट. सुजित, ऐक 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 ऐक. सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी रागात बोलून गेले सगळं. ऐक ना, या प्रॉब्लेमचं काहीतरी सोल्युशन असेल ना. आपण एका मोठ्या डॉक्टरला दाखवू, स्पेशालिस्टला दाखवू. तू बरा होऊ शकतोस. आपण आई बाबा होऊ शकतो. मूर्ख आहेस का ग? अक्कल नाहीये का? मला मूर्ख समजतेस, मूर्ख बनवतेस. तुला चांगलंच ठाऊक आहे संचिता, इथून पुढे मी कधीच बाप नाही होऊ शकणार. पण तुझा जीव घ्यायची ताकद आहे माझ्यात.
सोनेक मी ऐकून घेते म्हणून काही बोलू नकोस हा, नाहीतर मी काय अजून करणार नाही तर सगळ्या जगाला जाऊन सांगणार स्वानंदीच्या बाळाचा बाप मी आहे. तर सांग जा, सगळ्यांना जाऊन सांग. लाईव्ह जा सोशल मीडियावर, तिकडे जाऊन प्रत्येकाला सांग. मग सगळ्यांना हे खरं तरी वाटेल की मी बाप होऊ शकतो. नांबर तर नाहीये मी. जा ना सांग. नाही. आउट. सॉरी 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 सुजित. निघ. सुजित निघ. लिव्ह मी अलोन संचिता. आउट. मणी, स्वानंदी चला जेवायला या, गरम गरम पोळ्या केल्यात. स्वयंपाक झाला सुद्धा? तुम्ही बसा, मी वाढते. अजिबात नाही, बस इकडे गपचूप. अहो मी पण वाढणार, माझ्या समोर जेवायचं. मॅडम अहो तुम्ही काही ऐकणार नाही मी. अरे वा, आज भाजीला काय लसणाची फोडणी दिली? तुला वेळ कुठे आहे ना आईच्या हातचं जेवायला. बस बस बस, मजा करते. गाई ते मी साहेबांच्या फाईलवर काम करत होतो, तुझा आवाज ऐकला मग इकडे आलो. आई, कमाल झाली ना भाजी. अख्खा दिवस कामात असतो, तुला वेळ कुठे आहे माझ्या हातचं जेवायला? मी अजून एक चपाती घेणार. सिरियसली? हा, आणि तुला? मला नको, मला बस झाला. तुला नको ना, बाळाला पाहिजे. गपचूप खा. मॅडम अहो ही बाळाची. हॅलो. अच्छा, हो का? नाही, ठीक आहे ठीक आहे, डोंट वरी, मी बघतो, बोलतो साहेबांशी. हो हो. साहेब फोन उचलत नाही म्हणून मला लावला. मी निरोप देऊन येतो. नाही नाही, आधी जेवून घे पटकन. बर. म्हणी, अरे ही काय पद्धत आहे का जेवणाची? सावकाश जेव. 5 मिनिटांनी फरक नाही पडणार आहे काही. म्हणी 5 मिनिटांनी काही फरक नाही पडणार आहे. तर 2 आया मला सांगता, मग ऐकावंच लागेल मला. आमच्या आयुष्यात आग लागलेली असताना हे तिघे आमच्याच घरात मजेत राहतात. ही स्वानंदी आई बनतीये म्हणून हिला सगळं मिळतंय, पण माझ्याकडून मात्र सगळं हिरावलं जाणार आहे. पण मी दुःखात असताना तुम्हाला सुखात राहू देणार नाही.